राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर कुर्डू येथील मुरुम प्रकरण आहे, हा सुद्धा विषय खूप मोठा चर्चेचा आहे. एका प्रशासकीय महिला अधिकाऱ्याला अजित पवार यांचा फोन आणि या फोनच्या संदर्भात परत चर्चेला उधाण आलं. या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय? मुळात एक लक्षात घ्या, कुर्डू या गावामध्ये जो काही फोन व्हायरल झाला तो एक प्रशासकीय अधिकारी आणि डीसीएम साहेब यांच्यातला होता आणि तो विषय संपलेला आहे. माननीय अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यावेळी विरोधकांनी याचं भांडवल करून जी काही टीका टिप्पणी सुरू केली होती त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलं की मी महिला अधिकारी असो किंवा अधिकारी असो याचा सर्वांचा सन्मान राखूनच ते काम करतात. आणि आज अजितदादा काम करत नाहीत. अजितदादांचे जवळजवळ काम करण्याची ही 35-40 वर्ष आहेत. त्याच्यामुळे तो विषय त्यांनी संपलेला आहे असं सांगितलेले, तरी सुद्धा विरोधकांना त्याच्यावर चर्चा करायची. याच्यातच दिसून येतं की प्रशासन आणि अधिकारी यांच्यातल्या संवादाचा नाहक चर्चा करून खरे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर न जाता यांना सोशल ट्रायल मीडिया चालवायची आहे. तर त्या सोशल ट्रायल मीडिया चालवण्याला कायद्याने पण शून्य किंमत आहे आणि आम्ही शून्य किंमत देतो. आणि पुन्हा तुम्हाला सांगते की अजितदादांचा आणि त्या ज्या काही IPS मॅडम आहेत त्यांचा विषय संपलेला आहे. त्याच्यामध्ये विरोधकांनी कितीही आता कशाही गोष्टीतनं जरी नुसती चर्चा केली आणि डिबेट केलं तर त्याला अर्थ काय, त्यातनं मिळणार काय? काहीच मिळणार नाही. खरं तर या सर्व प्रकरणावरून मोठी चर्चा होत असताना सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजली दमानी यांनी पण एक वक्तव्य केलं की असे काही प्रकरण समोर आले की एकतर अजितदादा पवार आजारी पडतात किंवा नाराज असतात. नाही, अजित पवार आजारी पडलेत तर ही नैसर्गिक गोष्ट आहे. अंजली दमानी यांना एवढा त्रास असेल तर पुढच्या वेळी त्यांना विचारून आजारी पडतील. हे अंजली दमानी एक चांगल्या मोठ्या समाज कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आधी पक्षातही काम केलं आहे. त्याही आजकाल असं झालंय की सोशल ट्रायल करणे, उचलली जी बोलणे योग्य नाहीये. अहो, आपण जेव्हा मीडियावर बोलतो, कुणी असो, राजकीय काय लोकप्रतिनिधी असू द्या, समाजकार्यातले असू द्या, समाजसेवेतले असू द्या, त्याला काहीतरी बेस आणि इथिक्स असले पाहिजेत का नाहीये? आता पडले अजितदादा आजारी, कारण का 10 दिवस गणपती उत्सव होते. अजितदादा गणपती विसर्जनाच्या दिवशी इथे पालकमंत्री म्हणून इथं हजर होते. पुण्यातले जवळजवळ 80% नागरिक आजारी पडलेत. मग अजितदादा आजारी पडू शकत नाहीत का? अजितदादा माणूस नाहीयेत का? परंतु टीका टिप्पणी नाहक करायची आणि प्रकाश झोतामध्ये यायचं. कारण का लोकांना माहिती आहे, या अंजलीताई सारख्या अनेक आणि विरोधकांना अजितदादावर बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. त्याच्यामुळे त्यांना रोज टीव्हीवर बोलण्यासाठी यावं लागतंय. असो, परंतु अंजनीताईंना माझं सांगणं आहे की पुढच्या वेळेला तुम्हाला सांगून आजारी पडतील. अंजली दमानी यांनी परत एकदा रोहित पवार यांच्या संदर्भात पण एक वक्तव्य केलं आहे की रोहित पवार यांनी अजित पवारांच्या या सर्व प्रकरणावर झाल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार यांच्या जी हिंदीमध्ये जे बोलले ती हिंदीमधली त्यांची तोडकी मोडकी हे झाल्यामुळे कदाचित लोकांचा गैरसमज झाला आणि त्याच्यामुळे सर्व खरं तर रोहित पवार यांनी अजित पवार यांचं समर्थन केलं त्या प्रकरणातून दिसून येतं. पुन्हा सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी हा विषय संपवलाय. आता तरी जर चर्चा करत असतील तर एक लक्षात घ्या, अजितदादांची हिंदी तोडकी मोडकी असो किंवा कशी असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो प्रोटोकॉल असतो त्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्याच्यामुळे त्यांना जर एखाद्या DCMचा फोन गेलेला आहे तर त्यांनी सांगायला पाहिजे की येस सर, मी तुम्हाला फोन करून इथली सद्य परिस्थिती कळवते, सांगते. परंतु त्या नवीन होत्या. आता त्यांना जर अजितदादांची हिंदी तोडकी मोडकी होती तर IPS अधिकारी जे महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात त्यांना मराठी येऊ नये म्हणजे ही पण शोकांतिका आहे. मला त्या राजकारणात जायचंच नाहीये. कारण का त्या IPS मॅडम आल्या, ठीक आहे, त्यांना तक्रार आली, त्यांचं काम होतं. ती तक्रार गैर आहे, वैध आहे का अवैध आहे, त्यांनी येताना त्यांना कुठल्या तहसीलदाराचं पत्र आलं होतं का? बरं, ते आलंय नाहीये म्हणून त्यांनी आतापर्यंत दाखवलं नाही. त्यांनी लोकल पोलीस स्टेशनला कळवलं होतं का? हा सगळा सारांसारी विचार उद्या जर समजा याला चॅलेंज करायचं असेल किंवा कोर्टात जायचं असेल तर याचा विचार होणार नाही का? IPS अधिकारी झाले म्हणून शिंग आली आहेत असं झालंय, किंवा पंतप्रधान आहे आणि मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत म्हणून कायद्याच्या बाहेर ते काम करू शकतात का? तर नाही. याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. ही फक्त
फक्त सोशल मीडियावर ट्रायल चालली आहे. जे शेतकी जे काय अधिकारी पदाधिकारी आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्या कुरडू गावातल्या लोकांनी जिल्हा अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी जर तो रस्ता नाही झाला, तुमच्या माहितीसाठी परत त्या रस्त्याची पण तुम्हाला हिस्ट्री सांगते. ते टेंडर आहे, त्या टेंडरमध्ये आमच्या सरकारचा GR आहे, तो तलाव घोषित केलाय. जलशिवारसाठी सुद्धा जी वाळू निघाली होती ती ग्रामपंचायतीची जी घरकुर आहे किंवा सरकारी कामासाठी वापरता येते. त्याला फक्त लेखी पत्र द्यावं लागतं, परवानगी लागते. ते बेकायदेशीर नाही. तुम्ही ज्या बातम्या चालवल्या, जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की उपसा घे पाहिजे, मला प्रत दाखवा तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याची. तुम्ही सांगताय म्हणून मी नाही विश्वास ठेवणार, मला प्रत दाखवा. तशी कोणतीही प्रत नाही. आणि आता एवढा त्याच्यावर चर्चा केलेल्या आहेत, तर आम्हाला त्याच बंदोबस्तामध्ये कुरडू या गावातील रस्ता तातडीने 8 दिवसात झालेला पाहिजे. आणि मी रुपाली पाटील ठोंबरे आज पक्षाची जरी कार्यकर्ता असले तरी पक्षाची म्हणून नाही, एक सामाजिक कार्यकर्ता, माझं हे प्रतिष्ठान आहे त्याची अध्यक्ष म्हणून तिथल्या नागरिकांना तो रस्ता तातडीने करून देण्याची जबाबदारी सरकारची, तिथल्या तहसीलदाराची आणि तिथल्या पोलीस प्रशासनाची असेल. आणि जर त्यांनी नाही करून दिला तर येणाऱ्या सोमवारी तिथे आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार आहे. पण काही ताई, तिथला आणखी एक प्रकार समोर आला आहे. काही प्रशासकीय अधिकारी परत इथं गेल्याच्या नंतर त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. हो, नक्कीच. हे तुम्ही जे दाखवताय ना, त्याच्यामध्ये बाचाबाची झाली ना, त्याच्यामध्ये बाचाबाची नंतर झाली. तुम्ही आधी डायरेक्टली सिंगम स्टाईलनी येताय, ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावताय. ती वर्क ऑर्डर सरकारचीच आहे. बरं, ते काम कुठल्या ठेकेदाराला नाहीये, ग्रामपंचायतीलाच आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचा कोण आहे, म्हणजे ज्याला आपण जबाबदार धरतो? सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक. मग त्यांनी ती वाळू त्या तलावातली तिकडे जर नेली तर ही फक्त बाब तपासणं गरजेचं होतं. आणि विनाकारण तिथले खासदार बेकायदेशीरला सोडणार नाही. अहो, बेकायदेशीर तुम्ही काय, अजितदादांनीच सांगितलेलं आहे बेकायदेशीर कामांना कोणतंही अभय नाही. हे बेकायदेशीर काम आहे का नाही हे तर सांगा. ते न सांगता त्याच्यावरच तुमची चर्चा चालू आहे. आणि या चर्चा उलट होऊ द्या. मी म्हणेल कुरडू गावाचं भाग्य आहे की तुम्ही जगाच्या नकाशावर माननीय अजितदादांमुळे पोहोचला. राहिला विषय अजितदादांच्या कार्यशैलीचा, कामाचा, तो अख्ख्या जगाला माहिती आहे. लोक त्यांच्याकडे त्यासाठीच कामं घेऊन जातात. आणि हिंदी अजितदादांना शिकण्याची गरज नाहीये, मराठी आमच्या ज्या IPS मॅडम आहे त्यांना शिकण्याची गरज आहे. आणि त्यांनी ती शिकावी. ठीक आहे, त्या प्रशिक्षणार्थी, मला त्यांच्यावर काय रोष नाहीये, परंतु त्यांच्या त्या चुकीच्या सगळ्या गोष्टीमुळे नाहक विरोधकांनी, ट्रोलर्सांनी जे अजितदादांना ट्रोल केलं, याला जबाबदार कोण आहे मग? आणि माझी मीडियाला पण विनंती आहे, तुम्ही जर समजा अजितदादांनी तो फोन घेतला नसता तर तुम्ही बातमी लावली असती. शेतकऱ्यांचे कैवारी स्वतःला म्हणणाऱ्यांना अजितदादांनी शेतकऱ्यांचं ऐकलंच नाही, हा एक झाला. दुसरं ढोलका आता तुम्ही काय वाजवलं, IPS मॅडमशी बोलताना. हो, IPS मॅडम ती सरकारी कर्मचारी आहे. तिने तिच्या वरिष्ठांना म्हणजे SP-ना विचारलं पाहिजे होतं, तिथं जाऊन ती माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि जर तिथं मग ते बेकायदेशीर दिसलं असतं आणि जर कायदेशीर कारवाई केली असती तर आम्ही सुद्धा मॅडमला सलाम मारला असता. परंतु तसं कोणतंही तिथं परिस्थिती नसताना जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि आता जे चुकीचं झालंय त्याच्याकडं मेहरबान कोर्टाकडे तर निश्चित न्याय मागणार. परंतु करडू गावातील रस्ता होण्यासाठी मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार. 8 ते 15 दिवसामध्ये तो रस्ता तयार झाला पाहिजे. कारण का शाळकरी मुलांना जायला अडचण होते, तिथे दूध व्यवसाय आहे त्यांना जायला अडचण होते, तिथे खड्डे आहेत, तिथे जर अपघात झाले तर याची जबाबदारी यापुढे तुम्ही पण मीडियाने, जे कोणी तिथं अधिकारी आहेत, तहसीलदार, पोलीस प्रशासन यांच्यावर राहील. ताई, या संदर्भात रोहिणी खडसे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे की एकीकडे लाडक्या बहिणी योजना म्हणून महिलांचा सन्मान करायचा आणि दुसरीकडून महिलांचे पैसे त्यांच्याकडून वसूल करायचा, असं एक त्यांनी वक्तव्य केलंय. नाही, लाडक्या बहिणी ज्या आहेत ना त्या नियमात बसणाऱ्या पाहिजे ना. लाडक्या बहिणींसाठी जी काही सक्षमतेची योजना राबली त्याच्यामध्ये जर सरकारी का महिलांनी त्याच्यामध्ये हे घेतलं असेल, लाभ घेतला असेल तर ते परत मागणार नाही का हो?
ती सरकारचं काम आहे. जर सरकारने नाही मागितलं तर सरकारला कोर्टामध्ये खेचल्यानंतर उत्तर द्यावं लागेल. मी पुन्हा सांगते, सरकार असो, पंतप्रधान साहेब असो, मुख्यमंत्री साहेब असो, उपमुख्यमंत्री साहेब असो, यांनी कायद्याच्याच चौकटीमध्ये राज्य केलं पाहिजे. कायद्याच्या बाहेर त्यांना राज्य करता येणार नाही. आणि ज्या नागरिकांनी समजा संजय गांधी योजना किंवा निराधार योजना घेतली असेल त्यांना सुद्धा लाडकी बहीण नाही मिळू शकत. हा कायदा आहे. विरोधकांना जर नियमच कळत नसतील आणि फक्त तोंडसूक घ्यायचं असेल म्हणून जर बोलायचं असेल तर त्यांची बुद्धी महाराष्ट्र बघतोय. तुमच्या बाईटपुरती त्यांची बाईट आहे, इम्प्लिमेंट तर होणार नाही ना. लाडक्या बहिणी निश्चित लाडक्या बहिणी आहेत. उद्या मी समजा घेतला लाभ, मी नाही त्या योजनेमध्ये बसत. मी घेतल्यावर तुम्ही बातमी काय लावणार? मी अजितदादांची लाडकी बहीण आहे, अरे रुपाली पाटील यांनी नियम मोडून लाभ घेतला, लावणार नाहीत का बातमी? तर मला सांगणं विरोधकांना, आपली सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेवा आणि आपली ताकद, आपली ऊर्जा ही लोकांची अडलेली कामं किंवा सरकारने जर काही चुकीचं केलं असेल त्याला रोखण्यासाठी वापरा. नाही का सोशल मीडियावर ट्रायल करून नुसतं तोंड सुख घेण्यासाठी वापरा. नंतर याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल आणि ती किंमत मोजून घेणारी ही आमची महाराष्ट्रातली जनता असेल. खरं तर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात प्रत्येक पक्षाची अगदी जोरदार तयारी सुरू आहे. आज मुंबईमध्ये शिवतीर्थावरती राज ठाकरे यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना घेऊन या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे सध्या एका वेगळ्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? एक लक्षात घ्या, मनसे हा याचे अध्यक्ष राजसाहेब आहेत आणि शिवसेना उद्धव साहेब यांच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामुळे येणारे 1, 2, 3, 4 पक्ष काय निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार आहे. आगामी महानगरपालिका एकत्र लढवायच्यात, नाही लढवायच्यात, जायचंय, चहापाणी घ्यायचंय, नाही घ्यायचंय, हा त्या पक्षाला असलेल्या स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. महाराष्ट्राची जनता हे सगळं बघतीये. निश्चितच महाराष्ट्राची जनता जो त्यांचं काम करतो, जो त्यांच्या कनेक्टमध्ये असतो, त्याच उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी जनता चांगली जाणते. आता कुर्डू येथील जो रस्त्याचा प्रकरण आहे या संदर्भात तिथली रस्ता व्हावा ही तर माझी भूमिका आहे आणि रस्ता नाही झाला तर मी स्वतःहून त्या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहे अशी भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.